नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शरद पवार सध्या काय करतायत हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. कारण कितीही वय हो किंवा कितीही व्याधीग्रस्तता असो, काहीतरी गडबड केल्याशिवाय शरद पवारांना चैन पडत नाही. हा त्यांचा स्वभाव आहे आणि स्वभावा समोर औषध नसतं मित्र. आणि त्यामुळे आता त्यांनी मग मराठा आंदोलनातून त्यांना जो फटका बसलेला आहे, त्यामुळे आपली मतपेढी जमवण्यासाठी त्यांनी ओबीसी हा नवा मतदार किंवा नवी वोट बँक तयार करण्याचा चंग बांधलाय. आणि त्यामुळे ते चाललेत आणि त्यानिमित्ताने त्यांची एक जाहिरात आली. आणि ती जाहिरात ही एक प्रकारे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी अनंत चतुर्दशी दिवशी जी जाहिरात केली होती वर्तमानपत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या माध्यमातून, त्याला उत्तर दिल्यासारखी ही जाहिरात आहे. आणि मग त्यांनी देवाभाऊ हा कसा यशस्वी मुख्यमंत्री आहे ही भावना लोकांमध्ये पसरू नये म्हणून देवाभाऊ हा कसा अपयशी नेता आहे, मुख्यमंत्री आहे, हे दाखवण्यासाठी देवाभाऊच्या ऐवजी देवा तूच सांग अशी जाहिरात केली. आणि मग ठीक आहे, ते नेहमीचेच प्रश्न असतात, बेरोजगारी आहे, शेतकरी आत्महत्या वगैरे वगैरे. देवाभाऊ 10 वर्षापूर्वी मुख्यमंत्री झाला, त्याच्या आधी 10 वर्ष शरद पवार खुद्द देशाचे कृषी मंत्री होते. आणि त्या कालखंडात सुद्धा आत्महत्या चालू होत्या. त्यावेळेला शरद पवारांनी काय केलं या प्रश्नाचं उत्तर शरद पवारांनी कधी दिले का? हा, आम्ही 70,000 कोटीची कर्ज माफ केली वगैरे वगैरे नाटक केले. असो, मला त्याच्याकडे जायचं नाही. पण शरद पवारांची जाहिरात बघितल्यानंतर मला काही गोष्टी आठवल्या आणि त्या इतरांनाही आठवल्या पाहिजेत असं मला वाटलं. म्हणूनच हा व्हिडिओ मी त्या पवारांच्या जाहिरातीच्या संदर्भाने वेगळा व्हिडिओ करतोय. बाप पोरासमोर गिडगिडायला लागला की कशी परिस्थिती असते. कधीतरी पोराला धोपटलेलं असतं लहान मूल असताना, हळूहळू करत मूल वाढतं, कामधंद्याला लागतं आणि घरचा घरचा करता पुरुष जेव्हा मूल होतं किंवा मुलगा होतो आणि बाप हा परावलंबी किंवा अगतिक होतो, ती जी अवस्था असते त्या अवस्थेत आज राजकारणी म्हणून शरद पवार गेलेत, याची साक्ष शरद पवारांनी या जाहिरातीमधून दिली असं मला वाटतं. कारण त्या जाहिरातीची सगळ्यात मोठी टॅगलाईन आहे काय, देवा तूच सांग. म्हणजे बाबा पोरा, मी काय करू, कसं जगू, घरातून बाहेर काढणार का मला, वगैरे वगैरे अगतिक बाप जसा विचारतो. आता देवाभाऊचा बाप शरद पवार आहे का? बिलकुल नाही. राजकारणामध्ये मागच्या पिढीचे आहेत शरद पवार, मागच्या पिढीचे आहेत आणि म्हणून राजकारणातला बाप म्हणायला हरकत नाही. आणि शिवाय एक आणखीन गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. शरद पवारांनी एकदा एक कविता कुठच्या तरी एका दलित पिछड्या अशा प्रतिभावंत तरुण कवीची एक कविता म्हटली होती, साल्यांनो, तुमच्या देवाचे आम्ही बाप आहोत. पाथरवट समाजातून आलेला कोणीतरी कवी आहे आणि त्याची कविता म्हणजे आम्ही मूर्ती घडवतो, त्या मूर्तीसमोर तुम्ही माथा टेकता आणि त्या मूर्तीला देव मानता. त्या मूर्ती घडवणारे आम्ही आहोत म्हणून आम्ही देवाचे बाप आहोत अशा अर्थाची कविता आपण नास्तिक असल्याचं दाखवण्यासाठी शरद पवारांनी म्हटलेली आठवते तुम्हाला? त्यामुळे एका अर्थी देवा भाऊ आणि देवा याच्या समोर शरणागत झाल्यासारखं शरद पवार जाहिरात करतात. तेव्हा हा बाप आहे आणि तो आजच्या कर्तबगार पोरासमोर आता काय करू रे बाबा असं म्हणून रडतोय, गिडगिडतोय, असं वाटल्याशिवाय राहत नाही. देवाचा बाप देवासमोर शरणागत झालेला बघून जरा मजा वाटली, गंमत वाटली.
आपण आधी काय बोलतोय हे त्यांच्या आठवणीत राहत नाही असं नाही, चांगल्या आठवणीत असतं. पण आधी बोलताना उतावळेपणा करायचा, आगाऊपणा करायचा आणि नंतर यथेच्छ तोंडघशी पाडायचं. या व्यक्तिमत्वाचं नाव शरद पवार आहे. देवा तूच सांग, काय तो सातबारा कोरा कधी होणार, या उठव 50 त्यांनी काय काय लिहिलेलं आहे त्याच्यात. आम्ही असताना मी काय केलं होतं, तुझ्यासाठी बिस्किट चॉकलेट घेऊन आलो होतो, तुला कडेवर घेऊन फिरलो होतो, तू आजारी पडलास त्या इस्पितळात घेऊन गेलो होतो, असा बाप आपल्या पोराला सांगू शकतो. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातला बाप माणूस असेल तर मग त्याला हे सांगता आलं पाहिजे की मी मुख्यमंत्री असताना, मी कृषी मंत्री असताना महाराष्ट्रासाठी, देशासाठी आणि आम जनतेसाठी मी काय केलं होतं आणि तुला ते जमत नाहीये, हे सांगता आलं पाहिजे. नुसता जन्माने बाप आहे किंवा नात्याने बाप आहे म्हणून कोणी बाप होत नाही. बापासारखं कर्तृत्व सुद्धा असावं लागतं. राजकारणात सदोदित अपयशी ठरलेला बाप जेव्हा कर्तबगार पोराला जाब विचारायला बघतो ना, तेव्हा हे सगळं उकरून काढावं लागतं. आणि मग त्यातून ते विठ्ठलाच्या डोक्यावर टिळा असतो तसा त्या जाहिरातीत टिळा लावलेला आहे. म्हणजे आपण वारकरी समाजाचे आहोत असं भासवण्याचा प्रयत्न आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, पवारांची लाडकी कन्या तर नेहमी वारकरी असल्याचा आवडते, श्रीहरी श्रीकृष्ण हरी काय काय म्हणते. आणि तीच कन्या माझ्या विठ्ठलाला मटण खाल्लेलं चालतं असं सांगते. आठवतं ना तुम्हाला? हे वारकरी आहेत, हे वारकरी आहेत, यांच्या विठ्ठलाला मटण खाल्लेलं चालतं. अशा प्रकारचे वारकरी जेव्हा असतात तेव्हा ते टिळाचं चित्र काढतात. पण ते देवासमोर काय गाऱ्हाणं घालतील, देवाला कुठले प्रश्न विचारतील याची कल्पना करा. मग मी शीर्षकामध्ये जे प्रश्न दिलेत त्याची उत्तरं तुम्हाला सापडतील. सातबारा कधी कोरा होणार, अमुक कधी होणार, आत्महत्या वगैरे वगैरे हे प्रश्न विठ्ठलाला मटण खाऊन दर्शन घ्यायला जाणारे आहेत त्यांना हे प्रश्न पडणार नाहीत. त्यांना प्रश्न पडतील, विठ्ठला देवा तूच सांग, मटण कधी खाऊ, भाकरी कशी फिरवू, आता गुगली कोणाला टाकू, असे प्रश्न जर त्या जाहिरातीमध्ये विचारले असते तर ते अधिक शोभून दिसले असते. कारण आयुष्यभर दुष्काळी शेतकरी असो, गरीब शेतकरी असो, गरीब समाज असो, यासाठी काहीही न केलेले शरद पवार जेव्हा देवाला साकडं घालतात तेव्हा ते कोणाशी प्रश्न विचारतील, कोणाला प्रश्न विचारतील, कोणते प्रश्न विचारतील, याचा बारकाईने विचार केला तर उत्तर साफ आणि स्पष्ट मिळतं की देवा मटण कधी खाऊ. तुम्हाला आठवतं मध्यंतरी कधीतरी एकदा शरद पवार पुण्याला कुठे गेले होते, मला वाटतं बहुतेक बापट, खासदार बापट हे अगदी रुग्णाईत होते, त्यांना भेटायला गेले होते. आणि त्यानंतर दगडूशेठ हलवाईच्या गणपती मंदिराजवळ आले शरद पवार आणि मंदिरात त्यांनी प्रवेश केला नाही आणि लोकांना सांगितलं, विचारणाऱ्यांना, नाही नाही मी आज मटण खाल्लेलं आहे. त्यामुळे प्रश्न जर तुम्हाला पडेल तर बाबा बापटांकडे जाणार आहोत, तिथून दगडूशेठ हलवाईचं देऊळ जवळ आहे आणि तिथे जावं लागलं तर तेव्हा मी मटण खाल्लेलं चालेल का, असा प्रश्न विचारतील ना शरद पवार. माणूस ढोंगी किती असतो हे परत परत सांगावं लागतं, परत परत सांगावं लागतं. जे प्रश्न तुम्हाला आज पडले ते आजचे नाहीये, ते गेले 40-50 वर्षापासूनचे प्रश्न आहेत. आणि देवाच्या जागी तुम्ही बसलेले होतात मुख्यमंत्री म्हणून किंवा कृषी मंत्री म्हणून, किंवा जे बसले होते त्यांना प्रभावित करण्याची क्षमता तुमच्याकडे होती, तेव्हा तुम्ही काय केलं. तेव्हा जर काही विधायक स्वरूपाचं केलं असतं तर आज तुम्हाला हे प्रश्न विचारावेसे वाटले नसते, कारण ते प्रश्न राहिले नसते. पण आपण काही करायचं नाही.
आणि दुसरा थोडंफार करत असेल तर त्याला नाकं मुरडत राहायची, ही जी काही मानसिकता असते, त्यापेक्षा शरद पवारांची आज वेगळी किंचितही अवस्था नाही. आणि मग आपण जे कधीही केलं नाही, कर्तृत्व गाजवलं नाही, ते कर्तृत्व दाखवण्यासाठी एक प्रचंड अशी पत्रकारांची फौज निर्माण केली, जनानखाना निर्माण केला. आणि त्या जनानखान्यातल्या लोकांनी आरत्या ओवाळाव्यात, कर्तृत्व गाजवलं नसताना सुद्धा त्यातच समाधान मानत मानत जे राजकारण केलंय, त्यामुळे आज पवारांच्या राजकारणाची इतकी हास्यास्पद दुर्दशा होऊन बसलेली आहे. आयुष्यभर स्ट्रॉंग मराठा म्हणून मिरवले आणि आज इतके रॉंग मराठा झालेले आहेत पवार, की त्यांना ओबीसीचं संघटन करावं असं वाटतंय. कधी काळी भुजबळ किंवा जितेंद्र आव्हाड हे आमचे ओबीसी नेते आहेत, ओबीसी समाजाचे नेते आहेत, असं शरद पवार सांगत होते. आठवतं तुम्हाला? सांगलीला गेलेले जितेंद्र आव्हाड, देवेंद्र फडणवीस पहिल्या टर्म मध्ये मुख्यमंत्री होते, तेव्हा जितेंद्र आव्हाड सांगलीला कुठे संभाजी ब्रिगेड वगैरे त्यांच्या कार्यक्रमाला गेले होते. आणि त्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडे यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर चिडलेल्या भिडे समर्थकांनी जाऊन झोडपून काढलं होतं, मंचावर जाऊन जितेंद्र आव्हाडांना मारहाण केली होती. तेव्हा याच पवारांनी मुख्यमंत्री देवा भाऊ तेव्हाचे फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं की हे बरोबर नाहीये, हे भयंकर आहे. जितेंद्र आव्हाड हे आमच्या ओबीसी समाजाच्या नेतृत्वाचं काम करतात, आमच्या पक्षामध्ये ते ओबीसीचे नेते आहेत. मित्रांनो, त्यावेळेला राष्ट्रवादीतले ओबीसीचे नेते छगन भुजबळ तुरुंगात पडलेले होते आणि त्यांची सुटका व्हावी यासाठी शरद पवारांनी एक चार शब्दाचं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं नाही की आणखीन कोणाला लिहिलं नाही. हे शरद पवार आहेत. गेला वापरला, आता भुजबळचा काय उपयोग नाही, जाऊन दे, पडू द्या अडगडीत त्याला. लगेच त्यांनी जितेंद्र आव्हाड पुढे केला हा ओबीसीचा नेता म्हणून. मग तेव्हा शरद पवार ओबीसी नेता नव्हते का? आज काय त्या मंडल यात्रा काढायची गरज काय? थकले जितेंद्र आव्हाड, भुजबळ तर सोडून गेलेत पुतण्याबरोबर. आणि अशा वेळेला शरद पवारांना स्वतः ओबीसीचा नेता व्हायची वेळ आली आहे. याचं कारण मराठा सुद्धा त्यांच्या हातून निसटलेला आहे. हळूहळू करत त्यांनी जी आग पेटवली होती अंतरवली सराटीपर्यंत जाऊन ऊर्जेची जो स्पार्क टाकला होता, तिथून ज्या भडका उडालाय, त्यात होता होता शरद पवार यांची स्ट्रॉंग मराठा ही प्रतिमा जळून खाक झाली, भस्मसात झाली. त्यामुळे आपली प्रतिमा नव्याने उभी करण्यासाठी नवं मटेरियल म्हणून शरद पवार सध्या ओबीसींकडे बघत आहेत. त्या पिवळ्या रंगाने हळद लावल्यासारखे. मित्रांनो, प्रश्न असा असतो की माणूस राजकारणात कुठेतरी थांबावं लागतंय, कळावं लागतं, नाही तर गालबोट लागतं. तुम्हाला आठवतं 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तेव्हाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक वाक्य उच्चारलं होतं की आमचे सगळे महायुतीचे पहलवान अंगाला तेल लावून रेडी आहे, पण समोरून कोणी पहलवान आखाड्यात उतरताना दिसत नाही. आठवतं तुम्हाला? काय केलं होतं शरद पवार, काय काय बोलले होते? मी पण खेळामध्ये काम केलंय, आखाड्यामध्ये. वारंवार त्यांना अचानक आठवतं की आपण क्रीडा क्षेत्रात काम केलंय, तेव्हा त्यांना क्रीडा क्षेत्रातलं उदाहरण देतो. जगभर गाजलेला डॉन ब्रॅडमन हा जगातला सगळ्यात मोठा लेजेंड मानला जातो. 29 सेंचुरी त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये ठोकल्या होत्या आणि त्याची बरोबरी अनेक दशकं दुसरा कोणी फलंदाज करू शकला नव्हता. पण ब्रॅडमन ज्या सामन्यामध्ये निवृत्त होणार होता, टेस्ट क्रिकेटमधून तो निवृत्ती घेणार होता, त्या सामन्यामध्ये शेवटचा डाव खेळताना त्याला फक्त 4 रन्स काढायचे होते. 4 रन्स त्याने त्या शेवटच्या डावात केले असते
तर त्याची धावांची सरासरी पर डाव प्रत्येक डावामध्ये 100 रन्स अशी झाली असती. पण दुर्दैव असं की त्या शेवटच्या डावात, निवृत्तीच्या शेवटच्या डावामध्ये अवघे 4 रन्स करू शकला नाही आणि शून्यावर आउट झाला ब्रॅडमन आणि निवृत्त झाला. त्याची सरासरी 99.99 काहीतरी 94 वगैरे राहिली. एक चार रन्सनी कसा घोळ झाला. सचिन तेंडुलकर दुसरा लेजंड आहे. आपल्या शेवटच्या सामन्यात त्यांनी सेंचुरी करावी ही अपेक्षा होती, पण दुर्दैवाने तेही शक्य झालं नाही. अख्ख्या इतक्या उंच अशा ह्याला एक गालबोट लागतं म्हणतात, तसं पवारांनी आपल्या सगळ्या प्रदीर्घ कारकिर्दीला एक गालबोट लावून घेतलेलं आहे. पण त्यांनी त्यांचं समाधान होताना दिसत नाही. सगळीकडून आपली नाचक्की झाली पाहिजे, हास्यास्पद झालं पाहिजे, याचा जो हव्यास शरद पवारांनी धरलाय त्याचं आमच्यासारख्यांना दुःख होतं. कारण पवारांचं राजकारण, निवडणूक राजकारण सुरू झालं 67 साली आणि 2 वर्षानंतर मी पत्रकार झालोय. त्यामुळे हा एक तरुण नेता असा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर उगवणारा तारा म्हणून आम्ही बघितलं होतं. आज त्याची विटंबना तो स्वतः करून घेतो, ते बघवत नाही म्हणून बोलावं लागतं मित्रांनो. आणि मग मोर नाचतो म्हणून लांडोर नाचतं म्हणतात, तसं देवाभाऊनी जाहिरात केली, आपण पण जाहिरात केली. देवा तूच सांग. वा, तूच सांग म्हटल्यानंतर लोकांच्या मनात काय प्रश्न येतील ते मी दिलेत, शीर्षकामध्ये दिलेत. शरद पवारांच्या डोक्यात मिश्किलपणे काय काय प्रश्न येऊ शकतात. देवा तूच सांग मटण कधी खाऊ. देवा तूच सांगण हे पवारांचे अतिशय पत्रकारांना आवडणारे डायलॉग आहेत. पवारांनी भाकरी फिरवली है ना, पवारांनी गुगली टाकली आणि सगळ्या गुगली फेल जात आहेत आणि दुसऱ्यांनी टाकलेल्या गुगली पवारांना कळत नाही आणि त्याच्यात पवारांची वारंवार विकेट जाते. अशा वेळेला अडचणीत सापडलेले पवार देवाला विचारतील तर काय विचारतील की बाबा गुगली कोणाला टाकू आणि कोणाला नको टाकू. भाकरी फिरवायची तर ती कशी फिरवू, कधी फिरवू. कारण प्रत्येक वेळेला भाकरी टाकतोय ती करपूनच निघते. कारण ती फिरवायची केव्हा त्याचा सेन्स आता मला राहिलेला नाही. तेव्हा मला मदत कर. भाकरी कधी फिरवू त्याचा अलार्म लावणारं कुठचं तरी घड्याळ मला दे की मी योग्य वेळेला भाकरी फिरवीन. तुझ्या दर्शनाला यायचं तर मटण कधी खायचं, आधी खाऊ की नंतर, हे विचारतील ना पवारसाहेब. पवारसाहेब भिजले तरी राजकारणात चमत्कार घडतो, पावसात भिजले की चमत्कार घडतो असं लिहिणारे आहेत कुठे. अशा भडभुंजांनी स्तुती करता करता पवारांसारख्या एका गुणवान कर्तबगार माणसाला मातीमोल करून टाकले. खोट्या प्रशंसेच्या आहारी जाऊन, खोट्या कौतुकाच्या आहारी जाऊन पवार आपल्या अंगी असलेले जन्मदात असलेले गुण सुद्धा आपल्यासाठी आणि राज्यासाठी सत्कारणी लावू शकले नाहीत. सगळंच्या सगळं मातीमोल होऊन गेलं. जसं त्या ब्रॅडमनला शेवटच्या डावामध्ये फक्त 4 रन्स काढायचे होते, ते शक्य झालं नाही. तशी आज पवारांची जी अवस्था आहे की इतकं झालं तर 100 रन्स 100% काय ते ऍव्हरेज झालं असतं. पण ते 99 तरी होतं. तुम्हाला 50% पण ऍव्हरेज नाही दाखवता येणार आहे. झालं आता मला वाटतं बहुतेक पुढच्या वर्षी, आगामी वर्षामध्ये 6-7 महिन्यानंतर शरद पवारांची राज्यसभा टर्म संपणार आहे आणि परत राज्यसभेत निवडून यायचं असेल तर त्यासाठी आवश्यक असलेले आमदार संख्या सुद्धा विधानसभेत शरद पवारांकडे नाहीये. दुर्दैव असं आहे की काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांना सोबत घेतलं तरीही शरद पवारांना राज्यसभेत जाण्या इतकी आमदार संख्या होत नाही. इतकी लज्जास्पद केविलवाणी परिस्थिती आहे.
पण खुमखुमी संपते का बघा. त्यांनी जाहिरात टाकली देवा भाऊ, मी जाहिरात टाकतो, देवा तूच सांग. आणि मग मला ते 4-5 दशकापूर्वीच एक गाणं आठवतं. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशा न पावायचा नाही र, कारण देव बाजारचा भाजीपाला नाही र. शरद पवार, तुम्ही देवाला नास्तिक म्हणून भाजीपाला ठरवले, त्याची किंमत मोजताय. देव म्हणजे मूर्ती नसते. देव म्हणजे काही ईश्वरी संकेत वगैरे काही नसतात. प्रामाणिकपणा, प्रामाणिकपणा, आपण जे करतोय त्याच्यावर आपली श्रद्धा. पवारांनी आजपर्यंत जे केलं त्याच्यावर त्यांची कधी श्रद्धा नव्हती. जे कधी बोलले ते कधीही प्रामाणिक नव्हतं. आत्ता पण मी काल परवा कुठेतरी तो प्रभू चावला बरोबरचा जुना त्यांचा एक व्हिडिओ बघितला. छे छे छे, शिवसेना के साथ हम कभी भी नहीं जा सकते, असं प्रभू चावलाला ठामपणे म्हणणारे शरद पवार उद्धव ठाकरेंना शिवसेनेला सोबत घेऊन मुख्यमंत्री करतात. याचं कारण स्वतःवर पण श्रद्धा नाही, आपल्या विचारावर सुद्धा श्रद्धा नाही. उडाणटप्पू करण्यात आयुष्य घालवलं की हे असंच होतं. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.